नमस्कार मित्रांनो. Hello guys. So let's start. Today we are going to launch a new batch that is English Mentor. नेमकं काय काय असणार आहे इंग्लिश मेंटर या बॅच मध्ये, ही नेमकी का बॅच लॉन्च केली जाते याबद्दल थोड्याशा गोष्टी सांगतो आणि मग पुढे जातो. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं की मार्केटमध्ये सध्या इंग्लिश या सब्जेक्टच्या बाबतीत थोडासा फोबिया जास्त आहे आणि म्हणूनच या विचारातून बरंचसं कंटेंट लास्ट इयर पासून आपण बघतोय इंग्लिश पिटाराच्या माध्यमातून वेगवेगळे कंटेंट जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात, ज्यामध्ये डेली पीडीएफ असते, कन्सेप्ट बिल्डर असतं आणि या सगळ्यांसोबत डेली क्विजेस सुद्धा असतात. पण याला पण अजून थोडं ऑर्गनाइज पद्धतीने पर्टिक्युलरली एका स्टुडंटसाठी काय पाहिजे, नेमकं त्याची नीड काय, कारण कंटेंट भरपूर सारे. या व्यतिरिक्त लेक्चर मधले काही कंटेंट आहेत, काही असे स्टुडंट आहेत की ज्या लोकांनी आपल्याकडे बॅच केलेली नाहीये पण इंग्लिश या सब्जेक्ट साठी काही व्हिडिओज वगैरे आपले बघतायत, आपल्याला फॉलो करतायत. खालिद सर असतील किंवा मी असेल, दोघांचे सेशन्स बघतायत आणि या सगळ्यांमध्ये हे सगळं करत असताना त्यांना एक गोष्ट जाणवते की प्रॉपर गायडन्स आपल्याला इथे मिळू शकतं आणि अशा लोकांसाठी एक ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये नेमकं काय करायला पाहिजे यासाठी एक पर्सनल काउन्सिलिंगची गरज पडते. सोबत सोबत नेमकं कंटेंट एवढं सगळं आहे, हे सगळ्यांपैकी नेमकं फॉलो काय करायचं यासाठी एक गरज पडते आणि म्हणून मित्रांनो लॉन्च केला जातोय हा कोर्स. या कोर्स मध्ये नेमकं काय काय असणार आहे, या कोर्स मधल्या काही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावरती आपल्याला फॉलो करता येईल आणि ज्यातून आपली इम्प्रूव्हमेंट करता येईल. इंग्लिश हा सब्जेक्ट प्री असो किंवा मेन्स, सध्या SBI मेन्स मध्ये बऱ्याच लोकांचे रिझल्ट 2-2, 4-4 मार्कांवरनं सुद्धा राहिलेत, 1-1 मार्कावरनं पण मिस झालेत. अशा सगळ्या लोकांसाठी एक फायदेशीर हा कोर्स बनू शकतो, ज्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्ट आपण चुकलो कुठं ते खूप जास्त महत्वाचं आहे ते समजून घेणं, जेणेकरून पुन्हा एकदा त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. कारण पुन्हा पुन्हा एकाच दगडावर आदळणं म्हणजे एकदम मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून असं न होऊ देता मी असं म्हणेल, आपण आपल्या चुका सुधारायला पाहिजे आणि त्यातून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. जर असं आपल्याला करता आलं आणि हीच एक संधी या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला मित्रांनो भेटणार आहे. मग नेमकं काय असणार आहे कोर्समध्ये, व्हाय इंग्लिश मेंटर, याबद्दल आता खालिद सरांकडून आपण जाणून घेऊया. थैंक यू सर. चलो लेट्स स्टार्ट. क्या क्या इन चीजों में आपको मिलने वाला है कोर्स में, क्या क्या स्टार्टिंग चीजें हैं. ठीक है, मैं थोड़ा एक ओवरव्यू देता हूं, फिर प्रदीप सर आपको डिटेल में समझाएंगे इस चीज में क्या क्या इन्वॉल्व है. ठीक है, सबसे पहली जो चीज है, क्यों इस चीज की जरूरत आज पड़ी है. ठीक है, आपको पता है कि आने वाले 2 महीने में एबीपीएस कैलेंडर आ चुका है और सारी वैकेंसीज जो है ये ऑलमोस्ट कहीं ना कहीं कंफर्म्ड है. तो अगर आप अभी से तैयारी करोगे तो कहीं ना कहीं 2-3 महीने में यू विल प्रिपेयर्ड, ताकि आने वाले एग्जाम्स आपके इंग्लिश में बहुत अच्छे जाए. और सबका ये इंटेंशन होता है कि जितना हो सके इंग्लिश में अच्छा खासा स्कोर बढ़े, और यही इंटेंशन के साथ में हमने ये बैच लॉन्च की हुई है. ठीक है, तो सबसे पहले इनमें क्या क्या चीजें आपको मिलेगी. सबसे पहला है पर्सनल स्टडी प्लान. अब इसका मतलब क्या है, अब देखो बहुत सारे ऐसे बच्चे होते हैं जिनके अलग अलग कॉन्सेप्ट्स वीक होते हैं, कुछ बच्चों के कुछ टॉपिक्स अच्छे होते हैं. उन दोनों को बैलेंस करने के लिए पर्सनल काउंसलिंग बड़ी जरूरी होती है. मल्टीपल क्वेश्चंस को कैसे पिक किया जाए, इंप्रूवमेंट दिख रहा नहीं दिख रहा. कुछ बच्चे ये भी कंप्लेन करते हैं कि हम लोग पढ़ते तो रोज है लेकिन हमको कुछ इंप्रूवमेंट नहीं दिख रहा. याद रखना, इंग्लिश में अगर आपको स्कोर बढ़ाना है तो सबसे पहले पेशेंस सबसे ज्यादा जरूरी है. ठीक है, इसीलिए हर एक बच्चे को पर्सनल स्टडी प्लान दिया जाएगा और उसके अकॉर्डिंग उसी बच्चे को स्ट्रेटेजी बताई जाएगी कि आपको किस चीज को किस तरीके से करना है. होता क्या है कि बहुत सारे स्टूडेंट्स को डाउट होता है कि सर डेटा बहुत है, किस तरीके से रेफर किया जाए. तो ये चीज का सोल्यूशन ये है कि जहां पर बताया जाएगा कि इंडिविजुअल बच्चे के अकॉर्डिंग कौन कौन सी चीजें आपको फॉलो करनी पड़ेगी, ताकि आप अपनी स्ट्रेंथ के ऊपर ज्यादा फोकस करें और वीकनेस को जितना हो सके कम करते जाओ. ठीक है, सेकंड क्या है, ये डेडिकेटेड प्राइवेट टेलीग्राम ग्रुप बनाया जाएगा, जिसमें जितने भी बच्चे हमारे इस पर्टिकुलर मेंटरशिप प्रोग्राम को ज्वाइन करेंगे, इंग्लिश मेंटर प्रोग्राम को ज्वाइन करेंगे, उनके एक स्पेशल ग्रुप होगा जहां पर आपको रोज टेस्ट वगैरह दिए जाएंगे, एनालिसिस वगैरह दिए जाएंगे और ये सारी चीजें आपको साइमल्टेनियसली लेक्चर्स के साथ साथ होती रहेगी. तीसरी सबसे इंपॉर्टेंट चीज, आपके वीकली टेस्ट होंगे और उसका जो एनालिसिस होगा वो डायरेक्टली आपको आंसर की के थ्रू नहीं मिलेगा, उसको प्रॉपर तरीके से सेशंस के थ्रू लिया जाएगा ताकि आपको पता चले कि आपने गलतियां कहां पे की है. अगली जो चीज है, डेली टास्क आपको दिए जाएंगे कि अगर कोई टॉपिक इंडिविजुअली चल रहा है क्लास में, उन टॉपिक्स के क्वेश्चंस को किस तरीके से सॉल्व किया जाए, उनमें कोई डाउट्स होंगे, ये सारी चीजों के लिए डेली टास्क आपको दिए जाएंगे ताकि आप भी अपने इंप्रूवमेंट को डे बाय डे देख सके. अगली जो चीज है, स्ट्रेटेजी है, कॉन्सेप्ट्स है, प्रैक्टिस है, ये तीनों के तीनों चीजें आपको एक साथ मिलेगी. ठीक है, ताकि आप अपने टाइम को प्रॉपर तरीके से यूटिलाइज कर पाओ,
खास तौर से जब बात है किसकी, इंग्लिश की। अगली जो चीज है कि आप देखोगे विद इन अ वीक और सो आप में इंप्रूवमेंट आएगा और एक लाइन जमेगी किस तरीके से मुझे पढ़ना चाहिए। और यही चीज का मेन इंटेंशन है कि जब हम लोग पढ़ते हैं तो इंप्रूवमेंट उसमें दिखना चाहिए, और यही फोकस के साथ हमने इस मेंटरशिप प्रोग्राम को लॉन्च किया है। ठीक है, चलो आई होप अभी तक जितनी चीजें बताई सारी क्लियर है। अब ये जो चीज है आगे की, दिस विल बी कंटिन्यू बाय वराडे सर, आपको बताएंगे कि भाई क्या क्या चीजें हैं और इसमें क्या क्या करना आपको चाहिए। ठीक है, थैंक यू एवरीबॉडी। थँक्यू सर। चलो, सो प्रोग्राम हायलाइट एक्झॅक्टली काय काय असणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो 23 जून 2025 म्हणजेच मंडेला ही एक टेस्ट असेल, नो युअर इंग्लिश। आपण इंग्लिशमध्ये एक्झॅक्टली कुठे लाई करतोय यासाठी एक टेस्ट डिफाइन करण्यात आली, एक डिझाइन करण्यात आली, ज्या माध्यमातून काय होईल, आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे, कोणत्या स्कोअर पर्यंत जायचं आहे, याचे काही स्लॉट असतील, ज्या बेसिसवरती आपल्याला इंडिव्हिज्युअल स्टडी प्लॅन जे आहेत ते देण्यात येतील। मग ही टेस्ट सगळ्यांसाठी फ्री असणार आहे। ही टेस्ट कुठे असेल तर सारथी एज्युकेशनच्या ऍप वरती तुम्हाला ही टेस्ट जी आहे, नो युअर इंग्लिश नावाची टेस्ट जी आहे, त्याचा एक थंबनेल बनेल आणि त्याला क्लिक केल्यानंतर एक लिंक भेटेल, त्यावरनं तुम्ही डायरेक्टली या टेस्ट कडे जाऊ शकता। यानंतर कंप्लीट 3 मंथ्स टार्गेटेड बॅच, ही 3 महिने टार्गेटेड बॅच असणार आहे। या बॅचच्या माध्यमातून 3 महिन्यांमध्ये 100% इंप्रूवमेंट करण्यासाठी प्रयत्न असतील। काय काय असेल, ग्रामर असेल, वोकॅब असेल, आरसी आणि डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट, या सगळ्यांसाठी नेमकं काय काय करायचंय या गोष्टी तुम्हाला डेली प्लॅन्स मध्ये असणार आहेत। या सोबत टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे। सर हे तर सगळं सांगितलं जातं, लेक्चर मध्ये पण होतं, मग हे वेगळं काय असणार आहे याच्यात? मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे, वेगळं काय असणार आहे। तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जातील, ठरलेले टार्गेट्स असतील, हे तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट करायचेच आहे। जर टार्गेट नाही झालं तर ग्रुपमधून रिमूव्ह पण केलं जाऊ शकतं, आणि म्हणून यामुळे आपल्याला कंपल्सरी ते टार्गेट जे आहे ते कंप्लीट करावंच लागणार आहे। ओके, मग जर मी म्हटलं समजा 2 दिवस असेल किंवा 3 दिवस असेल, तुम्हाला त्या ग्रुप मधलं बॅन केलं जाईल जोपर्यंत तुम्ही ते टॉपिक तुमचा जो राहिलेला जो काही टास्क आहे ते जर कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल। ते सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला पुन्हा ऍड केलं जाईल। डाऊट सेशन प्लस पीवायक्यू, या सोबत प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स असतील या 3 महिन्याच्या सेशन्स मध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी ही असेल की मॅक्झिमम इंग्लिशच्या जेवढा पण सिलेबस आहे एक्झाम ओरिएंटेड त्याला आपण फोकस करणार आहोत, टार्गेट करणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काहीच नाही करायचंय, जेवढं सांगितलं जाईल तेवढ्याच गोष्टी करायच्या आहे, टार्गेटेड असेल, आणि त्याच्या सोबत डाऊटचे सेशन्स असतील आणि प्रिव्हियस इयरचे मेमरी बेस वाले जेवढे क्वेश्चन्स आहे हे सगळेच्या सगळे सॉल्व्ह करून घेतले जातील। मित्रांनो नीट लक्ष द्या, पीवायक्यू जे म्हणतो मी, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहे ते कंपल्सरी सॉल्व्ह केलेले असतील। ओके, आणि वीकली प्रॅक्टिस टेस्ट असतील। या वीकली प्रॅक्टिस टेस्ट एक्झाम ओरिएंटेड जे बनतात त्या क्वेश्चनवर आधारित बनतील। ओके, यानंतर कुणी केलं पाहिजे हे सगळं, कुणी जॉईन करावं, फॉर हुम, जे लोक बँकिंग साठी प्रिपेअर करतायत, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी प्रिपेअर करतायत, इन्शुरन्स एक्झाम साठी, किंवा ह्या व्यतिरिक्त अजून एखादी एक्झाम ज्या एक्झाम मध्ये आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतं किंवा टीसीएस एक्झाम कंडक्ट करतं आणि त्या एक्झाम साठी इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, अशा सगळ्या एक्झाम साठी जिथं ज्यांना वाटतंय की एनी स्टुडंट स्ट्रगलिंग विथ इंग्लिश, जो स्टुडंट इंग्लिश मध्ये स्ट्रगल करतोय त्या सगळ्यांसाठी हे युजफुल असणार आहे। मेनली मी म्हणाल एसबीआय, पीओ, आयबीपीएस, पीओ, एएफओ, रिसेंट जी एक्झाम्स ज्या आहेत आयबीपीएस, पीओ आणि एएफओ यांच्यासाठी विशेष करून याचा फायदा, प्लस आरबीआय असेल, एलआयसी असेल, नाबार्ड असेल, ईपीएफओ असेल, यासारख्या अजून जेवढ्या काही एक्झाम म्हणतात बँकिंग रिलेटेड, ज्या एक्झामचं प्रिपरेशन करत असतील विद्यार्थी, ज्या आयबीपीएस कंडक्ट करताय त्या सगळ्या एक्झाम साठी याचा फायदा होईल। बर, या व्यतिरिक्त अजून काय, फॉर हुम, जर मी म्हटलं समजा बँकिंग सारथी एज्युकेशनच्या आपल्या सगळ्या स्टुडंट पैकी मी म्हणाल बॅच पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंतच्या जेवढ्या बॅच झाल्या, लाईक विजेता असेल, अचिव्हर सिरीज, बिगिनर सिरीज किंवा विक्टर सिरीज असेल किंवा विजेता सिरीज किंवा चॅम्पियन सिरीज मधला कुठला पण स्टुडंट ह्या कोर्स मध्ये एनरोल करू शकतो। यामध्ये सर जे पण कंटेंट आहे ते आम्हाला दुसरीकडे नाही भेटणार का, फ्री मध्ये नाही भेटणार, हे एक्सक्लुझिव्ह कंटेंट असणार आहे।
फक्त कंटेंटच नाही आहे, सोबत सोबत तुमची पर्सनल काउन्सिलिंग पण आहे, ज्यामध्ये तुम्ही ईच अँड एव्हरी सेशन, तुम्ही ज्या सेशनला आलाय, तुम्ही जे डेली टास्क केले त्याला मायन्यूटली ऑब्झर्व केलं जाईल आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवून दिली जाईल. त्यामुळे हे सगळ्यांसाठी पेड असेल, सगळ्यांसाठी पेड असेल. ठीक आहे, चलो मग ह्यामध्ये नेमकं काय असणार आहे सर? मी मागे म्हटलं होतं ऑल फॉर इंग्लिश अँड इंग्लिश फॉर ऑल, सगळ्यांसाठी, म्हणजे जेवढ्या पण एक्झाम बनतील त्या सगळ्यांसाठी असलेलं इंग्लिश मेंटर ही एक बॅच असणार आहे. याच्यातले काही मॉड्यूल्स तयार करण्यात आले 1 2 3 4. या माध्यमातून 3 महिन्यामध्ये दर महिन्यामध्ये एक 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 गोष्ट क्लिअर केली जाईल आणि याचे मॉड्यूल्स असतील. मग ह्या मॉड्यूल नुसार काम करणार आहे. लाईक जर मी म्हटलं समजा पहिल्या दिवशी काय असणार आहे, पहिल्या दिवशी घेतलं पार्ट्स ऑफ स्पीच मधला एक टॉपिक ठरवलं जाईल, त्याच्यामध्ये व्होकॅब विथ ट्रिक्स वाले काही शब्द असतील, सोबत सोबत याच्यामध्ये एरर डिटेक्शनचे पण काही क्वेश्चन्स, मेन साठीचा एखादा क्वेश्चन आणि सोबत सोबत डिस्क्रिप्टिव्ह साठी एसे वाला टॉपिक, असं पर डे तुम्हाला सगळ्या मॉड्यूल वरती काम करायला लावलं जाईल. असं 3 महिन्यांची प्रॅक्टिस असेल. ओके, सो यामुळे तुम्हाला काय होईल, ओव्हरऑल एक्झाम कोणती पण असो त्या प्रत्येक एक्झाम साठी तुम्हाला याच्यामध्ये काय करता येईल, काम करता येईल आणि प्रत्येक एक्झाम मध्ये इंग्लिश मध्ये इम्प्रूव्ह करता येईल. ओके का? सो हे डिझाईन करत असताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार केलाय, बऱ्याचशा पुस्तकांचा पण बेस घेतलाय की जिथे जिथे काही चांगल्या गोष्टी भेटल्या, ज्या ज्या पुस्तकामध्ये प्रॉपर प्लॅनिंग काय असतं काय नाही, या सगळ्यांचा वापर करून हा कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळं यामध्ये इम्पॅक्ट जो आहे तो खूप जास्त चांगला भेटू शकतो, म्हणून आपल्याला त्यासाठी काम करायचं आहे. ओके, नेक्स्ट वीकली बूस्टर सेशन. कधी कधी असं होतं, बऱ्याचदा असतं बघा, लाईक एखादा फुगा घरामध्ये ठेवून दिला, हवा भरपूर भरलेली आहे आणि मग तो ठेवून दिल्यानंतर पण एक 7-8 दिवसानंतर तो ऑटोमॅटिकली एकदम लूज पडून जातो. त्या फुग्यामधली हवा हळूहळू कमी व्हायला लागते. इन द सेम वे ह्युमन नेचर आहे, आपल्यामध्ये असलेली एनर्जी हळूहळू ती थोडीशी कमी व्हायला लागते आणि म्हणून 5-6 दिवसांमध्ये टार्गेट झाल्यानंतर एक वीकली बूस्टर सेशन असेल, ज्या बूस्टर सेशन मध्ये इंग्लिश बद्दल तर असतीलच, सोबत सोबत अभ्यास करत असताना जो काही लाईक जिथे जिथे आपल्याला वाटतं की थोडंसं विकन वाटायला लागलंय, थोडं लो फील व्हायला लागलंय, अशावरती सुद्धा काम केलं जाईल. आणि 7 दिवसाला, दर 7 दिवसाला, दर आठवड्याला एक वीकली बूस्टर वाला सेशन जे आहे ते कंपल्सरी असेल. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी, सिलेबस मागच्या 8 दिवसात आपण काय केलंय, पुढच्या 8 दिवसात आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीचे कंपल्सरी प्लॅन्स याच्यामध्ये डिस्कस केले जातील. यानंतर व्हॉट यू गेट, एक्झॅक्टली काय भेटणार आहे याच्यामध्ये. डेली टार्गेट्स असतील बघा मित्रांनो, डेली टार्गेट्स आहेत, रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट दिलं जाईल. आपल्याला याच्यावरती काय काय करायचंय ते टार्गेट्स असतील. सोबत सोबत 100+ प्रॅक्टिस सेट्स असणार आहे. रोजच्या रोज एक एक म्हटल्यानंतर तसं जर आपण कन्सिडर केलं तर 3 महिन्यात साधारण 90+ पीडीएफ होतात, पण कधी कधी 2-2 पीडीएफ सुद्धा असतील. एक टेस्ट वाला टास्क असेल, या टाइप मध्ये डेली पीडीएफ नोट्स असतील, रोजच्या रोज पीडीएफ नोट्स सुद्धा असणार आहेत. पण ह्या एक्सक्लुझिव्ह असतील, ह्या तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार नाही. फक्त आणि फक्त प्रायव्हेट जो तुमचा ग्रुप असेल तिकडेच तुम्हाला बघायला भेटेल, किंवा ह्या सगळ्याच्या सगळ्या फक्त ऍप मध्येच बघायला भेटतील, दोन्हीपैकी एकाच ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर तो टेलिग्राम ग्रुपच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला याच्यामध्ये भेटतील आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग साठीचे सुद्धा टास्क तुम्हाला भेटतील. ओके, सो या पद्धतीने राहील. नंतर कन्सेप्ट प्लस ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर त्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन, न्यूजपेपर एडिटोरियल बेस आरसीज, नोट्स, मेमरी ट्रिक्स आणि पर्सनलाइज मेंटरशिप. मग सर मेंटरशिप नेमकं कसं असणार, तुम्हाला रोजच्या रोज 10 लोकांची नावं असतील, त्या 10 लोकांना इथनं कॉल जातील आणि त्या 10 लोकांची पर्सनल काउन्सिलिंग होईल मित्रांनो. म्हणजे ज्या लोकांचा आज नंबर आहे त्या लोकांना पर्सनली सिरियली 10 लोकांचं काउन्सिलिंग होईल. त्या 10 लोकांना उद्यापासून समजा कॉल चालू होतील, उद्यापासून म्हणजेच हे 23 तारखेची एक्झाम झाल्यानंतर म्हणतोय मी, जे लोक एनरोल करतील त्यांची एक लिस्ट बनल त्यांच्या नंबर्सची आणि त्यांना त्याचे कॉल जातील. कॉल गेल्यानंतर तुम्हाला, मग तुम्ही ते ऑफलाईन असू द्या नाहीतर ऑनलाईनचे स्टुडंट असू द्या, सगळ्यांसाठी काउन्सिलिंग जी आहे ती असणार आहे. त्यामध्ये ऑनलाईन स्टुडंटला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये काउन्सिलिंग करण्यात येईल आणि ऑफलाईन स्टुडंटला ऑफलाईन येऊन पण भेटता येईल. ऑफलाईनचा स्टुडंट आहे आणि असं वाटलं की नाही मला ऑनलाईन काउन्सिलिंग करायची, त्याला ऑनलाईनचं पण ऑप्शन असेल. 10 जणांचे रोजचे रोज एक एक कॉल असेल. असे 150 लोक असतील. याला लिमिट आहे. टोटल ऍडमिशन मॅक्स 150 असतील, जेणेकरून कमीत कमी 10 दिवसांनी 10 लोकांचा जर आपण विचार केला तर साधारण 15 दिवसानंतर परत आपला नंबर येणार आहे. या पद्धतीने 15 दिवसांसाठीचा टास्क जे आहे
ते तुम्हाला डेली टास्क तर असतीलच, पण स्ट्रॅटेजी जी असेल ती 15 डेज साठी पुढच्या नेमकं काय करायचं याची मायन्यूट स्ट्रॅटेजी स्टडी प्लॅन बनवून दिले जातील तुमचे जे विकनेसेस असतील त्याच्यावर काम करण्यासाठी. ओके, एकदम मायन्यूटली तयार केलंय मित्रांनो, म्हणजे तुम्ही नेमकं कुठे कमी आहात हे तुमचं आयडेंटिफाय केलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला काय केलं जाईल, प्रॉपरली स्टडी प्लॅन दिला जाईल, जेणेकरून काय होईल, तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्त स्कोप त्याच्यामध्ये राहील. ओके का? त्यानंतर मी म्हटलं न्यूजपेपर एडिटोरियल बेस आरसी असतील किंवा जेवढे पण क्वेश्चन्स आहे तेवढे त्या फॉर्मॅट मधले क्वेश्चन्स आपल्याला त्यामध्ये विचारले जातील असतील. आता जर मी म्हटलं समजा मग कोर्सच्या डिटेल्स नेमक्या काय काय आहे ते थोडक्यात समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा फक्त 150 स्टुडंट साठी, मग ते क्लासचे स्टुडंट असो किंवा आधी कुठेतरी दुसरीकडे क्लास लावला होता, सर आम्ही आतापर्यंत एवढ्या ठिकाणी क्लास लावले, भरपूर पैसे वाया गेले, पण मित्रांनो मी म्हणतो हा एकच कोर्स आहे. या एका कोर्समध्ये तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की 100% इम्प्रूव्हमेंट भेटणार. मी खूप जास्तीचा दावा करत नाही, बिनकामाचे दावा करायला वगैरे मला काही आवडत नाही. जे आहे ते सांगतो, तुम्हाला 100% इम्प्रूव्हमेंट भेटणार. तुम्ही जर 10 मार्कांवरती असाल तर मग तुम्हाला 2-4 मार्क वाढणं कमीत कमी, म्हणजे तुम्हाला 4 मार्काची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला कमीत कमी बघायला भेटेल 5 मार्कापर्यंत. जर तुम्ही 15 ते 20 या रेंज मध्ये असाल तर अशा केसमध्ये तुम्हाला 3 मार्क किंवा 2 मार्कांची इम्प्रूव्हमेंट कमीत कमी बघायला भेटेल. आणि जर 21 to 25 या रेंज मध्ये तुम्ही असाल तर कमीत कमी 2 मार्क तुमचे वाढलेले असतील. मी म्हणाल 100% गॅरंटी देतो, कमीत कमी 2 मार्क तुम्ही जिथं आहात तिथून पुढे 2 ते 4 मार्क कमीत कमी वाढतील ह्या एका कोर्स मधून. कारण आपण जे जे विकनेसेस आहेत त्या विकनेसेस वरती काम करणार आहोत. ओके, आणि असं करून दोघं मिळून जर काम केलं तर नक्कीच सिलेक्शन इस बार नाही अपार. ओके, सो यानुसार दुसरं व्हॅलिडिटी किती असणार आहे, 3 महिन्यांची व्हॅलिडिटी असेल. 3 महिन्यामध्ये हे सगळं चालेल, सेम पॅटर्न मध्ये, सेम फॉर्मॅट मध्ये. स्टडी मटेरियल इन चॅप्टर वाईज ई बुक फॉर्मॅट, तुम्हाला स्टडी मटेरियल भेटल्याचं सेपरेट ते ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये भेटेल. याच्यामध्ये चॅप्टर वाईज बनवण्यात आलेलं आहे, डे वाईज स्टडी प्लॅन असणार आहे, त्यामुळे टार्गेट पण डे वाईज असतील. टोटल 100 फाईल्स ज्या आहेत त्या बनवल्या. मी म्हटलं ना हे प्रोग्राम मला थोडासा वेळ लागल्याचं एकमेव कारण, यासाठी प्रत्येक गोष्टीवर ऑलरेडी काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जे आहे काय काय नेमकं द्यायचं आहे हे पहिले पूर्ण कॅलेंडर तयार केलेलं आहे, पूर्ण बनवलं आणि मग त्याच्यानंतर हे सगळं लॉन्च करतोय. डेली लेक्चरचा पीडीएफ, यासोबत कॉम्प्लिमेंटरी काय भेटणार आहे बघा, कॉम्प्लिमेंटरी पण तेवढंच महत्वाचं आहे. कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, डेली सध्या एडिटोरियलचे खालीद सरांचे लेक्चर होतात, त्या लेक्चरची पीडीएफ सुद्धा एक्सक्लुझिव्ह याच्यामध्ये असेल. त्यानंतर अजून याच्या टेस्ट असतील, ज्या युट्यूब लाईव्ह वरती वेगळ्या टेस्ट असतील त्या टेस्टच्या अनालिसिस होतील. जसं खालीद सरांचं लेक्चर होतंय त्या मधले 3 दिवस उरत आहेत, त्या 3 दिवसांमध्ये माझे टेस्टचे शेड्यूल मी टाकतोय, ज्यामध्ये रोज एक टेस्ट असेल, जी टेस्ट लाईव्ह होईल. लाईव्ह रोजच एक टाइम दिला जाईल, त्या टायमिंग मध्ये तुम्हाला ती टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. सॉल्व्ह केल्यानंतर संध्याकाळी मात्र त्याचं काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. असं रोजच्या रोज आपल्याला ती एक टेस्ट असेल आणि त्याचं लाईव्ह अनालिसिस असेल. म्हणजे एक दिवस एडिटोरियल आणि दुसऱ्या दिवशी एडिटोरियल वर बेस बनणारे जे क्वेश्चन्स आहे त्यांच्यावरती असणारी टेस्ट. या माध्यमातून मित्रांनो मी म्हणतो रोजच्या रोज जर आपण काम केलं 100% आपल्याला कुणीही या इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर करण्यापासून अडवू शकत नाही, कारण व्हरायटी सगळीच होऊन जाते. जर मी म्हटलं या पद्धतीने जर आपण काम केलं तर बऱ्यापैकी आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला भेटेल. शेड्यूल, टार्गेटेड टास्क अँड फॉलोअप. फक्त टास्क, टार्गेटेड टास्क दिले जाईल असं नाही, टास्क तर असेलच, सोबत त्याचा फॉलोअप पण घेतला जाईल. नेमकं तुम्ही ते टास्क कंप्लीट केले की नाही ते चेक केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये शेअर करायचं असेल की तुम्ही जे केलेलं टास्क आहे ते कंप्लीट केलंय का नाही केलंय हे तुम्हाला शेअर करावं लागेल. असं कंपल्सरी याच्यामध्ये असणार आहे. सो या पद्धतीचा पूर्ण कोर्स आहे. मग कोर्समध्ये काय असणार आहे, फीचर्स काय आहे त्याबद्दल आपण बघितलं. फीस असणार आहे मित्रांनो याची फक्त 1000 रुपये, 1000 रुपीज ओनली. यामध्ये टोटल 3 महिने तुम्हाला डेडिकेटेड, तुम्हाला इंग्लिशमध्ये नेमकं काय करायचंय, नेमक्या काय काय गोष्टी असल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. म्हणून सगळ्यात बेस्ट, निवांत, एकदम व्यवस्थित याला समजून घ्या. या कोर्समध्ये जर तुम्ही एनरोल करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंटच्या 100% स्कोप जो आहे तो या ठिकाणी आहे. बँकिंग असू द्यात किंवा IBPSच्या जेवढ्या पण एक्झाम होत आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी हा कोर्स एकदम युजफुल असणार आहे. ओके, सो ही होती कोर्स बद्दल माहिती तुम्हाला. आणि सर जे बॅचचे स्टुडंट आहेत, सर आम्हाला काय असेल, आमची मेंटरशिप जी आहे किंवा आमची पर्सनल काउन्सिलिंग होणार नाही का, तुमचा जो स्लॉट आहे, तुम्ही ज्या वेळात काउन्सिलिंग साठी येताय तुम्हाला पण ती काउन्सिलिंग असणारच आहे. या व्यतिरिक्त पेड साठीचे 2-3 तास वेगळे ठरलेले असतील. त्या 2-3 तासांमध्ये कंपल्सरी एक रोजच्या रोज एक साधारण 10 लोकांसोबत जी पर्सनल काउन्सिलिंग आहे ती पेड या याच्यामधली चालेल.
बाकी वेळामध्ये उरलेले जे आहेत त्याच्यामध्ये बाकीचे पण होतीलच. त्यामुळं असा दुजा भाव नाहीये, एकदम करेक्ट एकदम परफेक्ट प्लॅन जो आहे तो जर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू. ऑल द बेस्ट सगळ्यांना.